नमस्कार, मी नीलम. आज आहे शनिवार आणि शनिवारी माझ्या अहोंचा उपवास असतो. तर त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक तर करायचा होताच, पण माझ्या मुलांना शेवयाचं उपीट खूप आवडतं. म्हणून आज त्यांच्यासाठी झटपट आणि चविष्ट शेवयांचं उपीट बनवते. यासाठी मी एक कांदा, एक टोमॅटो आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, तर कांदा वगैरे चिरून झाल्यानंतर मी मिरची पण चिरेल आणि टोमॅटोसुद्धा चिरेल. कारण बाहेरचं मॅगी आणि शेवईचं उपीट घरातलं हे ना दोन्ही पण सेम आहे. मॅगी तर खायला सर्वांनाच आवडते, परंतु मी माझ्या मुलांना मॅगी हा प्रकार देतच नाही. तर बघा, इथे मी आता खूप छान असं कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं, त्यात मोहरी घातली, जिरं घातलं आणि कढीपत्तासुद्धा घालू शकतो आपण. परंतु माझ्या घरात कढीपत्ता नव्हता, म्हणून मग मी कढीपत्ता नाही घातला. आणि शेंगदाणेसुद्धा घाला, मुलांना खूप आवडतात. तर हे झाल्यानंतर आपण याच्यात टोमॅटो घालायचा आहे. आणि टोमॅटो घातल्यानंतर मी त्यात मीठ पण घालणार आहे चवीनुसार. मी तुम्हाला जसं घालायचं आहे तसं तुम्ही मीठ घाला आणि 2 मिनटं झाकून ठेवा. त्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो हे चांगल्या प्रकारे होऊन जातात. तर त्याच्यानंतर मग मी यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर घालणार आहे आणि त्याच्यानंतर परत 2 मिनटं त्याला होऊन देणार आहे. आता ना मी यात शेवई घालत आहे आणि शेवई अशी थोडी लांबसर असते, तर त्याला आपल्याला थोडंसं तोडून घालायचं असतं, नाहीतर ती आपल्या कढाईच्या पण बाहेर जाऊ शकते. परंतु बघा, मी अशा प्रकारे इथे पूर्ण जी शेवई आहे ती परतून घेत आहे आणि परतून झाल्यानंतर त्याला पण तुम्हाला 2 ते 3 मिनटं छान गॅसवर होऊ द्यायचं आहे आणि पूर्ण ते एकजीव झालं पाहिजे, पूर्ण मसाले त्या शेवईला लागले पाहिजे. त्याच्यानंतर मी 1 ते सव्वा कप पाणी या शेवईमध्ये घालणार आहे. कारण प्रत्येक ब्रँडच्या ज्या शेवया असतात त्या वेगवेगळ्या प्रमाणात असतात, म्हणजे पाणी शोषून घेतात. त्यामुळे 1-2दा तुम्ही ही रेसिपी करून बघितली ना, की तुम्हाला योग्य पाण्याचं प्रमाण समजेल. या ज्या शेवया आहे या आम्ही घरातूनच करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता मला याचं प्रमाण चांगल्याने समजतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मॅगी मसालासुद्धा घालू शकता, परंतु मी माझ्या मुलांना तो द्यायचा टाळते, कारण घरातल्या मसाल्यातही हे खूप छान बनतं. तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमच्या घरी जेव्हा उपवास असतो तेव्हा तुम्ही मुलांना काय बनवून देता हे पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.